नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. संध्याकाळचा सगळ्या बायकांना प्रश्न पडतो की भाजी काय करायची, म्हणून मी आज ठरवलं वांग्याचं भरीत करायचं. पण ते मोठ्या वांग्याचं नाही, तर घरात अवेलेबल होते छोटी वांगी त्याचं. तर सगळ्यात आधी मी वांगी मधून कट करून घेतले, सगळ्यांनी पाण्यात ठेवले आणि मी तिखट जसं चवीनुसार पाहिजे ना तसं लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरं, मोहरी आणि हळद, कारण मसाला टाकणार नाही आहोत आपण, मिरचीत करायचं होतं म्हणून. तर माझ्याकडे भाकरीचा तवा आहे, त्या तव्यात तेल टाकून घेतलं आणि आता जे मी काप काढलेले वांगी आहेत ना, तर ते असे जिथून प्लेन आहे ना ते उलटे मी त्या तेलामध्ये सोडणार. अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता मी ते वाफवणार. एक साधारण 5 किंवा जास्तीत जास्त 10 मिनटं, पण कमी गॅसवर शिजवायचे आहेत ते, नाहीतर करपून जाणार. तर हे पाहू शकता भाजले गेलेले आहे. सुरीने ना असं कट झालं की समजून द्यायचं की छानपैकी खरपूस भाजून झालेले आहेत. हे आता उलटे करायचे आपण. हे पहा, वांग्याचे ना बरेच प्रकार करता येतात. मग छोटी वांगी असू दे, नाही तर मोठी वांगी असू दे, पण हे मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे. तर आता हे असंच कट करून करून स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा टोटली खिमा व्हायला पाहिजे असं. खाली गॅस चालूच ठेवायचा, बंद करायचा नाही, पण फ्लेम कमीच ठेवायची आहे. हे पाहू शकता छानपैकी असं स्मॅश होत चाललेलं आहे. त्याच्या मदतीने मी ते स्मॅश करून घेतलेलं आहे आणि एका डिशमध्ये ते काढून घेतलं आणि त्याच तव्यामध्ये परत मी तेल टाकलेलं आहे. तेल तुम्हाला जसं हवे तसं घेऊ शकता. काहींना तेल खूप कमी लागतं, काहींना तेल जास्त लागतं. मी थोडंसं घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये भरपूर सारा कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि ही जी पेस्ट आहे ना, मी मगाशी जेवढं सामान घेतलेलं एका डिशमध्ये, ती मी पेस्ट मिक्सरला लावून घेतली आणि त्या कांद्यात टाकलेली आहे. तर छानपैकी कांदा तेलात फ्राय झालेला आहे आणि आता हळद, हिंग टाकून घेणार. टोमॅटो टाकून घेतला आहे. टोमॅटो तुम्हाला हवे असेल तर टाकू शकता, नसेल तर नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मग अशी वांगी जेव्हा फ्राय करायला ठेवणार होतो ना, तेव्हाही मीठ टाकलेलं होतं म्हणून. आणि आता जे स्मॅश केलेले वांग्याचंच खिमा केलेला आहे तो मी टाकलेला आहे. आणि ना हे शेंगदाणे ना थोडे जाडसर ठेवलेले मी, कारण असं दाताखाली आले ना खूप छान लागते भाजी म्हणून. तर चला, व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या, शुभरात्री.